श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आपल्याला नेहमी असं वाटत असतं की लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर घरावर अखंड राहावी आणि लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरात व्हावा, यासाठी आपण काही सेवा करत असतो. पण नियमाने काही मंत्र स्तोत्र जर आपण पठन केले तर घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि प्राप्त झालेली लक्ष्मी ही स्थिर राहते. तर तेच स्तोत्र आणि मंत्र आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग बघूया कोणते आहेत ते स्तोत्र आणि मंत्र. हे मंत्र मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही सकाळी पठण करू शकता किंवा रात्री आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हाही करू शकता. पण काही मुहूर्त असतात दिवसात, म्हणजे जसे की ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा ती सेवा त्याचा नक्कीच प्रभाव पडतो. पण संध्याकाळच्या वेळी म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ, प्रदोष काळात दिवा लावण्याची वेळ असते, तेव्हा तुम्ही पठण करू शकता. जसं आपल्याला जमेल तसं तसं आपण पठण करू शकतो. तुम्ही 3 प्रभावी मंत्र स्तोत्र आहे याचे पठण करा. हे पठण केल्याने खूप अनुभव येतो, त्यासाठी कष्ट तर करावेच लागतात. पण काही सेवा केल्यामुळे आपल्या कष्टालाही यश मिळतं. तर व्यंकटेश स्तोत्र खूप प्रभावी आहे. विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र आवर्जून पठण करा. त्याचबरोबर श्रीसूक्त ही खूप प्रभावी सेवा आहे. धनवृद्धीसाठी किंवा आपल्या आर्थिक अडचणी कमी व्हाव्या यासाठी श्रीसूक्त हे खूप प्रभावी आहे, खूप छान काम करतं. हे श्रीसूक्त नित्य सेवेत आहे. रोज पठण केल्याने आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होते. तसेच फलश्रुतीही पठण करावी. लक्ष्मी मातेला नंतर महालक्ष्मी अष्टक पठण करावं. खूप स्त्रिया आहेत की त्या व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक हे रोज पठण करतात आणि आर्थिक अडचणी व धनवृद्धीसाठी, अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी सेवा आहे हे कनकधारा स्तोत्र. हे कनकधारा स्तोत्र खूप प्रभावशाली आहे. हे स्तोत्र नित्य सेवेत आहे. हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे. तसेच रोज पठण करा. जेव्हा आपण हे स्तोत्र रोज पठण करतो तेव्हा आपला दृष्टिकोन बदलत असतो. आपलं मन हलकं होतं. मनात आध्यात्मिक विचार निर्माण होतात आणि आध्यात्मिक विचारच आपलं भविष्य घडवत असतात. आपलं आयुष्य सुखकारक बनवत असतात. याला कष्टाचीही जोड पाहिजेच. फक्त स्तोत्र मंत्र केल्याने आपल्याला देव कधीच पावत नाही. एका जागेवर बसून आपण फक्त स्तोत्रच पठण केले आणि काहीच कष्ट नाही केले तर त्याची आर्थिक अडचणी कमी होत नाही. त्यासाठी कष्ट तर करावेच लागतात. कष्टाला जेव्हा आध्यात्मिक स्तोत्र मंत्राची जोड असते तेव्हा आपलं आयुष्य सुखकारक होऊन जातं. स्तोत्र मंत्राने आपल्यातील वाईट निगेटिव्हिटी निघून जाते. आपण सकारात्मक बनतो आणि आपण जे बोलू तेच आपल्या आयुष्यात घडत असतं. म्हणून स्तोत्र मंत्र हे देवाचे असल्याने जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्यात आमूलाग्र बदल होतो. म्हणूनच श्री व्यंकटेश स्तोत्र, कनकधारा स्तोत्र, श्रीसूक्तम आणि महालक्ष्मी अष्टक हे रोज पठण करायला हवे. केले तर हळूहळू जे काही अडकलेले मार्ग आहेत ते मोकळे होतात. यशाची प्राप्ती होते. आर्थिक अडचणी कमी होतात. लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते. लक्ष्मी माता चंचल असल्यामुळे तिला स्थिर करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूची पण सेवा करायची आहे. तर व्यंकटेश स्तोत्र वाचायचे आहे. जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता ही अखंड वास करते. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, तर पैसे कमी असले तरीही चालेल, पण आपण सुखाने समाधानाने जगावं हेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे स्तोत्र आवर्जून वाचा, रोज पठण करा. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.